सॉरी को टाइम लागेगा माहिती का तुला? खर्च सांग जरा किती येणार आहे? 15,000. झाला गाडी चालू केली पण पडलेली असं करत. आता काय हे बघा, ही आहे ओलाची रियालिटी. ह्याच्या आतमध्ये असून अशा डब्बल गाड्या पडलेल्या. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर हे आजचा ओढून vlog काढू ना. खूप इंटरेस्टिंग आहे. ओढून काढलं तुम्हाला असतं दाखवतो, वायर. एक मिनिट थांबा. हे बघा, आता ते वायर आणि हे fuse आजचा मध्ये ब्लॉग कसं आपण काय ओढून ओला खोललेली आहे. ओलाची हेडलाईट खोलली आपण, बघू शकता. अरे फ्यूजचं नाव तरी माहिती का कापलंय. आजच्या व्हिडिओचं टायटल राहणार आहे काही किंग रिपेअरिंग सेंटर. ओला आहे. ह्या ओला बिलकुल घेऊ नका तुम्ही आयुष्यात कधी. खरं सांगतो तुम्हाला, पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. त्यांची नाही ती काय काय ब्लर करून टाकू ना आपण. कशाला ब्लर करतो? चाललंय डोकं तेवढं. अशी बघ सिस्टम काय चाललंय. डायरेक्ट फ्यूजच तोडला ना, वायर जोडते ते बघू डायरेक्ट हा. हे पण बघ, हिरव्याला हिरवं जोडा. दे मी ते घुसवलं. दे मी घुसवलं. हा असं परफेक्ट. नाही हे बघ ना, डायरेक्ट हिरवं दिसतंय ना, हिरवं आणि लाल. लालला हिरवं, लालला हिरवं. त्याची गेरे कुठं वाटत. लालला हिरवं जोड. तुम्हाला ऍक्च्युली खोलताना दाखवायची होती, ही माईक पण आपला ब्लॉग थोडा लेट चालू केला आपण. जाऊ द्या, काही विषय नाही. अरे हॅलो बिलो म्हणायचं असं नाही काय एखाद्याला. एवढी कशी काय फुटली? अरे फ्यूज जाळलाय डायरेक्ट. हा का? जर फ्यूज जाळलाय तर वायर आपण तर डायरेक्ट वायर लावली आता. अरे पण मी काय म्हणतो, हे काय आहे मग? कनेक्टर आहे का फक्त? मग तुम्ही म्हणताय चालू गाडी मग कसं काय एवढं अरे ते लाईट गाडी चालू आहे रे, गाडी पळती. गाडी चांगली ओके. गाडी पळती भाऊ डायरेक्ट. फक्त इथं थोडस चिकटपट्टी मारायला लागतं, नाही का? ही गाडीची कंडिशन आहे गाईज आता. आता आपण दाखवू लाईट कसं. लाईट नाही लागणार. हा, तुम्ही बघता बघा गाईज, जर गाडीची लाईट चालू झाली ना, भाऊ डिस्क ब्रेक नीट करते ते. लाईट नाही, डिस्क ब्रेक आहे. हा तेच ते. पण लाईट बी नीट करायची आपल्याला. लाईट बी इथं लाईटीचं पण आपण बोललंय. हा, मागाशी बघूया, तेवढं प्रयत्न करू आपण. आलेलं पैसे पकडलंय मी. वाचवायचं हे करू हे काय आपण. पकडलंय ना? वालावाले बसलेत आणि आपण कट कर वाचवायला बघू. ते चिकटपट्टी जास्त आहे. गाडी नाही वाजत. कट कर ना चिकटपट्टी आणि अर्धी होते ना. घातक हुआ गाईज काम. लय जाड होईल रे. नाही जोड येतो. हे डिस्क ब्रेक याचं का? डिझेल वर चालते गाडीवर. नाही डिस्क ब्रेकचे आहे का मी तुझी? डिस्क ब्रेक. हा डिस्क ब्रेकचे म्हणजे किंगच्या म्हणण्यानुसार तर डिस्क ब्रेक. बहुतेक ना थोड्यासाठी कसा तू नाही. वेगळं जोड पण ना. कर ना, थोड्यासाठी काय हे करतोय काढते. अरे हे असं जाऊ बघ. अरे पण अरे ती पण वायरी ती- वेगळी जोडायची असतात ना. ते असं जोडायचं आणि मग काळी वाढता. मी लय गुंडाळलं इथं. अरे पण थोड्यासाठी काय करतोय हिट शॉर्ट झालं. झाला मग जागेवरती इकडून इकडे करंट फिरून असा इकडून असाला आता वाढा. अरे नाही काय होत. आता वाईट टेस्टिंग कर. लाईट बी जोडून बघ ना. लाईट बी जोडून बघ. लाईट पकडतो मी पुढचं करतो. एवढं नाही करत. आली का? हे लाव तर डायरेक्ट आता चालून बघ तरी चालते गाडी. नाही लागत आहे. अरे हे जोड ना आधी, हे तर जोड. जोडलं ना. अरे नाही, त्याचं मेन कनेक्टर ते बघ की ते ती. नाहीये अरे, त्याचं. अरे त्या लाईटीच्या साईडचं तेच आहे. अरे फक्त लाईटचा विषय आहे. लाईटचं हे काय? आणि काय होतं? लागली हो किंगनी लाईट. किंगनी लाईट चालू केली गाईज. हे आधीच आहे. हे बी नव्हतं लागत मगाशी. हे नव्हतं लागत किंग. हे अरे नव्हतं लागत हे. ह्यानी काय होतं? कशाने?
कशाने हे हे आवाज light आहे. साऊंडचं आहे साऊंडचा आवाज कमी जास्त करायचा हा पुढे चल पुढे चल. हा हे साऊंड पॉज करायचंय अरे ते कनेक्ट कर ना एकदा लाईटीचं चेक केलं काय आणलंय गाडी जाती पुढं ह्याच्यातनं आवाज येतो वाटतं सर्व्हिस सेंटर. अरे याच्यातून नाही ते हे म्हणजे लाईटचं हे नाही लाईटचं शोधायला लागलं आपल्याला. हे खोलता येईल का किंग आपल्याला येईन बनते. आता मला काय वाटते कुम्या एक टेस्टिंग करायला काढते का. हा आता ही वायर आहे ना ही वायर टेस्टिंग करते. नाही बाई याचं काय झालंय का नियोजन. हे बाई याचं हे जोडलं पण काय जोडलं आपण जोडलं ते काय जोडून ठेवलं ए, ते आशू. माहित नाही. काय जोडलं तेच माहित नाही पण जोडून टाकलं. चांगली वायर जोडली. कुमेने लाईटचं शोधले कुमे हे एकच शॉर्ट आहे बाई ही विषय तो आहे. हाच वेळ हा ते बघ सापडलं नाही. किंगने शोधले लाईट लाव ना फ्लॅश म्हणजे नाही का नेट दिसेल. फ्लॅश थांबा फ्लॅश आपला बल्ब गेलाय. कळलं आणि तू इथं चिकटपट्ट्या केल्या जॉईन अरे मग डायरेक्ट. ते तर जोडावंच लागणार आपल्याला. अरे स्किन का फाडतोय तिची. इथून निघते वाटतं. आज तो ठीक करके रे आज तो ठीक करके रहेगी ते ना तुला. तुला पाणी ए कुमे बाई इथं बी फ्यूज या. अरे इंडिकेटरचं आहे का. हा. नाही पण तो इंडिकेटर इंडिकेटर तर दोन्ही बी लागतं ते तो ब्रेकचं आहे आणि. काय कशाचं आहे काय बरं आहे ते काय आता काय प्रॉब्लेम करायचं ते तर हे आहे ना याच्यात साफ करा. हा. अरे पण तुम्ही लाईट नंतर नीट करणार आहे ना तुम्हाला लाईटीसाठीच खोललंय खोपडी अख्खी मग ती लाईट आता चालू करायची होय करायचीच आहे आपल्याला तू म्हणलं ते लाईट काढायची फक्त काढायची तरी. आपल्याला कुमे Direct, ऐक ना ही repairing ला वायर टाकायची. कापून परत जोडायची. आपणच रिपेअर करायची नको ना ते करू ना. कापतो का डायरेक्ट ऐक रे ही वायर आहे ना कुमे बाई हे शॉर्ट झालंय ना. मला डाऊट आहे ह्याच्यामध्ये शॉर्ट अरे तिथं नाहीये काय. अरे तो डिस्प्ले डायरेक्ट की वायरीत शॉर्ट. तू इथं ये आधी हे रिपेअर करतो. अरे वा हे बघ, कुमे ये बघ. अरे गाडी येते अरे सगळं कट करून टाकलं. इथं आहे ना नीट जुळलं नाहीये मग हे हो देख सोने की चिडिया खाचॅक. बघ ना हे बघ हे ना नीट जुळलं नाही मग हे कापून परत जोडायचं का आपण चिकटपट्टी मारू आणि थांब ना नीट डोकं लाव की जरा नाही रे विचार तसं नाही ते थांब. ठेव ना ते निघलं मग ते बाकीचं वापर का दिले त्या ते जाकीचं तुटल्या इकडच्या म्हणते ना तू ते राहू दे मग ठीक आहे इथं तर सगळं नीट दिसते आलं इथंच प्रॉब्लेम दिसायला लागले. थांब. कट नाही करत थांब. मेन म्हणजे करू धर नाही आले की घे ना धर नाही हा जर ब्लॉग वाल्यांनी बघितला मेकॅनिकल नाही याला डायरेक्ट देते नाही काय प्राईम वाला जॉब. मेकॅनिकल वाला तर सोडला एक इलेक्ट्रिकल करतोय आणि तू पण कोडर आहे पण काहीतरी नॉलेज लागलं पाहिजे ना तू स्वतःला मी कोड नाही, मला नाही, हा कोडर आहे मी नाही कोड हा तू मला काहीच येत नाही मला फक्त ॲलन की वापरते. मेकॅनिकल पाठवला प्रॉब्लेम नाही असं नाव आहे. अरे हा कुमेनं कपडे फाडा अरे ऐक मला असं वाटतं ह्याच्यातच विषय आज पोस्टमॉर्टम होणार आहे डायरेक्ट गाडीचं परत गाडी चालू होणार का नाही ते बी माहिती नाही. गाडी याच्या खाली काय गेले ते बघ. अरे ही वायर खराब झाली वाटते मला बेकार. पण ती जाते डिस्प्लेला जर डिस्प्लेच बंद पडला तर चालू कशी करायची गाडी न्यायची कशी ओलाची सेंटरला 10,000 पण नाही विकता येणार. मग तर काय तुला मी करून देतो. अरे पाणी भाई. हा, हे जर हेच गेलं असेल तर काय? त्याची मेन लाईटच गेली असेल तो हसतो काय मग वरतून? अरे मग जर गेली असेल तर मग काय किंग हा, हे होय रे आपलं किंग. हेच गेला असं आपला बल्ब मग काय करणार. पण एलईडी तर खराब होत नाही. काहीच कुठपर्यंत आलं काम हे भाई किंग ती डिस्प्ले अरे आता विषय काढला. अरे आता उडलं माझ्या समोर हे पांढरं. थांब जरा मी सोडून देतो. नको काढू ते थांब. काहीच अब भी टिक करके देता हूं. नको कुमेंटी काढू तर फ्यूज नाही ऐकत आहे. ते राहू दे तसं. ही पुढची ही रिंग लाईट लागते तेच लई आहे भाऊ. अरे मी काय म्हणतोय किंग ऐक की ऐक तर अभी डर लगने लगा है ना तुमको. हा काय अभी डर लग रहा है ना तुमको. हे कुमे नको काढू ते ऐक अरे नाही काढत आहे.
ते बसव जे काढले ते बी डिस्प्ले चालू करून बघू. डिस्प्ले चालू आहे. डिस्प्ले चालू आहे. ते त्यांना तेच काढायचे. अरे की ते नको ऐकू मी. ते साईडचं खत्ता कन उडलंय माझ्या समोर. एक उडलं, दुसरं उडतं उडतं वाचलंय. आणि कात्री बी खाऊन एवढी मोठी आणली. काय ऑपरेशन करायचंय का कोणाचं? हे बघा काहीच खोपडी, ही आपल्या ओलाची खोपडी आणि ही ओलाची कंडिशन. ही होता आणि ही ओला बघा तुम्ही, ही असती ओला. हो का, ही जी लाईट दिसते का तुम्हाला, ह्या दोन लाईटी, अशा लाईट बंद कर ना एक मिनटं. हा हो का, ह्या दोन लाईटी दिसतात आहे ना, ह्या दोन लाईटी आपल्या बंद पडल्यात. आपण त्याच्यासाठी एवढं सगळं खोललंय. कन्फ्यूज काढते आणि इथलं काढताना कटकन उडलं. अरे डिस्प्लेच काढलाय डायरेक्ट. हेच उडलं, तुकडाच उडला डायरेक्ट. स्क्रू ड्रायव्हरने उडवत होता. हो सॉरी माझ्याकडे. ताई फोटो आलाय मी माफी माग. इकडे बघ ना, एकदा इकडे बघून कर, एकदा इकडे बघून तर कर, एकदा बघ तर तू इकडे बघ तर एकदा. जोड़ने को टाइम लगेगा आप भी टिक करके देता है. लय मोठा पॅच तुटलाय वाटतं. काय झालं गाईज किंग होणार आहे का नाही आपली गाडी रिपेअर? काय भाऊ तू लय खर्च येणार आहे माहिती का तुला? खर्च सांग जरा किती येणार आहे? होय किंग? 15,000. कर बरं चालू. गाईज झालेली चालू. झाला भाऊने गाडी चालू केली पण पडलेली. असं कर बाई. शॉर्ट टाक. किंगनी डिस्प्ले बंद पडला होता आत्ताच बंद पडला होता, तो रिपेअर करून दिला. प्लीज किंग. डिस्प्ले आताच रिपेअर. गाईज गाडीची आपण अवस्था आत्ता अशीच ठेवणार आहे. बहुतेक आपल्याला उद्या ब्लॉग कंटिन्यू करावा लागेल हा, कारण की आता पूर्ण काम केल्याशिवाय गाडीला सोडायचंच नाही आपण. हे असं लावून टाक. काय बाई हे safe आहे. 2-3 घ्यायला लागतील. हे सेफ आहे बघ. ते घेऊ की आपण? आपण इथे ड्रिल मारलेलं हे सेफ आहे बघ. काय नाही लागलं. फड काय गाडी फडकं काढायचं. हे छोटे आहेत रे. हे छोटं वाले. हे मोठे बाहेरचे आहेत. ॲक्च्युली आज उशीर झाले आता रात्रीचे 11 वाजले, त्याच्यामुळं आपण एका उद्यावर ढकलतोय. ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहे. काय काढलं? पूर्ण गाडीचं रिस्टोरिंग आपण सगळं लाईट वगैरे सगळं रिपेअर करून तुम्हाला दाखवणार आहे. ब्लॉग कंटिन्यू राहील, तुम्ही बघत राहा ब्लॉग्सला. कालचं काम आपण अर्धवट ठेवलं होतं. आज आपण आलो आहे वेल्डिंग मारायला आहे. कुठं गेलं रे? अगं इथलं. हे वेल्डिंग मारून आजची प्रोसेस आता आपण लाईटीचं पण बघू, पुढं जाऊन काम करू. आधी वेल्डिंग करू. हा ना, इथं वेल्ड मारले की हे पण पॅक होणार. हे स्क्रू घेऊन असले आपण. बाबा आपल्याला आत्ता वेल्डिंग करून देतील. बाबांनी एक नवीन ट्रिक काढली आपल्याला. बाबा डायरेक्ट म्हणले नवीनच बसून टाकू आपण. की बाबा डायरेक्ट म्हणले नवीनच बसून टाकू. काढू काय?
स्क्रू निघाल थांबा. डायरेक्ट पॅकच करून टाकला. हा पॅकच झालं डायरेक्ट. आहे अजून खोल मारायचं मार्किंग कर. परत वेल्डिंग करायचं टेन्शनच नाही. हा ना. आणि ते पॅक कसं झाले बघ की. एकच स्क्रू मध्ये झालंय ते अजून. हा अख्खा ते दोन्ही लावलं होतं मग तर संबंधच नाही. तरी राहू दे ते परत आपल्याला लय खोलायला लागतो. आम्ही रातभर खोलत होतो गाडी. अहो रात्री काय सांगू तुम्हाला. एक तर हे ह्याचं काम आहे ना कोणच गॅरेजवाला करत नाही. कोणच करत नाही ह्याचं काम. हे इलेक्ट्रिक गाड्यांचं काम. आणि त्यात आम्ही खोलून बसलो होतो गाडी. मला आता जाऊ दे. हा मग काय करायचं. खर्च एवढे सांगतात हे करतात ते करतात. 13-14 हजार रुपये मग? देणार आहे त्यांना. गाडी विकाय गेल्यावर 40,000च्या वर द्यायनात. आणि गाडीची 1-1.5 लाखाची. आत्ताची कंडिशन आपण परत हे पॅक करून टाकले आहे आणि आता आपण बल्ब वगैरे सगळं चेक करूया. बल्ब वगैरे चालू आहे का ना आधी चेक करू. बल्ब जर खराब असला तर चेंज करावं लागेल. बल्ब चांगला असला तर मग आपण तोच हे करून परत पॅक करून टाकू शकतो. भेटूयात आपण पुढं. स्टे ट्यून. A few moments later. तर नमस्कार मंडळी. आपलं गाडीचं हेडलाईटचं काम अर्धवट राहिलं होतं. ते आता आपण ओलाच्या शोरूमला जाऊनच कंप्लीट होईल. मे बी ओलाच्या शोरूमला जाऊ आपण. हेडलाईट दाखवूयात आणि त्याच्यानंतर हेडलाईटचं काय काय इश्यू आहे ते सगळं बघूयात आपण. आत्ता सध्या आम्ही टाईने बांधलेलंच आहे. तुम्हाला दाखवलं होतं कालचाच व्लॉग आपण आज कंटिन्यू करतो आहे. तर हे आपण ओलाच्या शोरूमला जाऊन चेक करूयात. किंग थोडा बिझी असल्यामुळं आपण त्याला नाही नेलं. तो थोडा काम करतो आहे. आपण चेक करून येऊ. चेकिंग झाल्यानंतर आपण तुम्हाला सांगतो मी पुढचं प्रोसेस काय काय असणार आहे. तर गाईज तुम्हाला मी बोललो होतो आपण शोरूमला जायचं आहे. तर शोरूमला आलो होतो. तुम्हाला शोरूमची हालत दाखवतो आता काय हे बघा. ही आहे ओलाची रिॲलिटी. ह्याच्या आतमध्ये असून अशा डब्बल गाड्या पडलेल्या. आणि आपल्या गाडीचं काम आहे बोललं आहे आता त्यांनी. ते म्हणले काय सॉफ्टवेअर वगैरे काहीतरी चेक करून ते आपल्याला सांगतील. त्यांच्याकडून तर हँडलचं काम नव्हतं झालं. आता लाईटचं होतं का बघू. लाईटचं झालं त्याच्यानंतर मग आपण हँडल आपला पॅक करून टाकूयात. बघू आता काय होतं. येतोय तो सॉफ्टवेअरचं घेऊन दाखवतो मी तुम्हाला. आणि दुसरी लाईट आलेत घेऊन दादा. दुसरी लाईट आपण चेक करून बघू. दुसरी लाईट नवीन जर चेक झाली ही जर चालू झाली म्हणजे ही खराब असेल. त्याच्यामुळे मग त्याला काय करायला लागेल. चेंज करावं लागेल. किती खर्च येईल त्याला. वॉरंटीत होईल. दे की करून तेवढं. 23 तारखेला बोलवलं. 23 तारखेला ते इन्शुरन्स क्लेमसाठी टाकणार आहे. तो एक HMI म्हणून एक पार्ट असतो. तो खराब झालेला आहे गाडीमधला म्हणजे लाईटीमधला. तर ते बदलायला टाकणार. त्याच्यानंतरच पुढची प्रोसेस होणार. तर आपण आता गाडी फिटिंग तर करून घेऊयात आपल्या साईडने. बाकी 23 तारखेनंतर पुढची प्रोसेस काय काय होईल ती बघू आता आपण. किंगने आत्ता गाडी पॅक करायला घेतली आहे. अरे तू बघ फक्त. किंगने आता गाडी खोलायला घेतली आहे. आपण आता पॅक करून टाकू सगळे. नंतर आता लाईटीचं नंतर बघून टाकू. अरे बंद काढतो स्क्रू. पॅक का डायरेक्ट आहे. स्क्रू काढ ना. ते करू का. अजून सगळे लावले आतमधले. कितीला म्हणला. तो म्हणला हे घ्यायचं म्हणलं हे बी घ्यायला लागतं. कितीला 1400 का काहीतरी आहे म्हणला. अक्का तेवढ्या पार्टच राहिलं आता लागायचं. जा बरं एकदा टेस्ट राईड मार्किंग. किंग आता टेस्ट राईड मारणार आहे गाईस. बघू आता आवाज येतोय का. आता पहिल्यासारखा आवाज येतोय का बघू. पहिला खूप आवाज यायचा. थोडं कमी होईल आवाज. थोडा तरी येणारच आहे. जा बरं मारून खालून. हो हे टाईट झाला आता. गाडी अजून चालू नाही होते.
आता हे दाबल्यावर नाही होणार ना, आता ब्रेक लागलेलं आहे. त्याच्याकडनंच का नाही पॅक करून घेतलं? नाही पॅकिंग करणार होता ते, आपल्याकडे नट्स होते ना प्लसवाले, ते आपण ते एलन की काढून टाकली, प्लसवाले नट सगळे टाकायचे. अनेबल टू मोड रिव्हर्स काय दाखवतंय? ब्रेक अजून जोरात दाब बरं कोणा जरा. इथलं काय फंक्शन वगैरे काय झालंय का बघ बरं एकदा. इथले बटन चालू आहेत, काहीतरी ब्रेकचा विषय आहे. हे असं पण निघतंय का वर? हे लावलंय ना, नाही ते कुठलं तुटलंय कोणा ते? हे माईक आहे त्याच्यात. तो माईक तुटलाच आहे का डायरेक्ट? अहो ते आपण कुठे बोलतोय तसं बी फोनवर. नाही होणार, एकदा खोलून चेक करायला लागेल का? तर गाईज आपली गाडी आता चालू झालेली आहे. आता आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूयात. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. एक शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा व्लॉग्स.